हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा पाणी वगैरे विचारत आहे मी. आणि आधीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे, जे त्यांनी लग्न करत्या वेळेला कसा प्लॅनिंग केली होती. बरे का, लग्न करत्या वेळेला ह्यांनी कशी प्लॅनिंग केली. लग्न आधी ह्यांनी कोर्टात करायचं ठरवलं, बरे का. आणि आता तुम्हाला मी किती वर्षाची होती, 17 पण कंप्लीट नव्हती मला. दुसरा मुद्दा, मी शिकलेली फक्त 7वी होते, त्यामुळे मला जास्ती माहिती नव्हतं, बरे का. मग ह्यांनी कोर्टामध्ये नेलं. कोर्टामध्ये एका झाडाखाली आम्हाला बसवलं, 4-5 लोक आणि हा म्हातारा कोर्टामध्ये गेला. कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर कोर्टातून ह्याला असं सांगितलं आधी ह्यांनी, आता ही सगळं मला आधी माहिती नव्हतं. हे सगळं मला कोर्टात, जेव्हा मी भांडण्यासाठी कोर्टात गेले ना, वेगळं व्हायचं टायमिंगला, त्या टायमिंगला हे सगळं मला, ज्या वकिलांनी सल्ला दिला होता त्या वकिलांनी मला हे सगळं सांगितलं, बरे का. मग हे तिथं गेल्याच्या नंतर त्या वकिलाने सांगितलं, तुमची ऑलरेडी बायको जिवंत आहे, तिच्यासोबत डिवोर्स झालेला नाहीये, तुम्ही बेकायदेशीर दुसरं लग्न करत आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही जर कोर्टात लग्न केलं तर तुमचं लग्न पण होणार नाही आणि शेवट तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुमची नोकरी जाईल, कारण तो गव्हर्नमेंट सर्वंट होता, तुमची नोकरी जाईल. त्याला असा सल्ला दिला वकिलांनी. त्यानंतर तो बाहेर आला आणि बाहेर येऊन त्यानं असं नाटक केलं की इथं लग्न नाही करायचं, आपण एका मंदिरात जाऊन लग्न करू, बरं का. मग आता विचार करा, काही माझ्यासोबत खूप मोठे मोठे लोक होते, वयस्कर लोक होते, 2 शब्दाचं ज्ञान असेल त्यांना, 2 अक्षरं शिकलेले असतील त्यांनी. मग त्या लोकांना एवढी अक्कल नव्हती का की हा माणूस आतमध्ये जाऊन बाहेर येऊन का पलटतोय, आधी कोर्टात करू म्हटलं ना, आता करत नाहीये, बरोबर का. आणि मग ह्यांनी असं ठरवलं मंदिरात जाऊन करायचं. आणि ह्यांनी एका मंदिरामध्ये लग्न लावलं, मंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये लग्न केलं. लग्न झाल्याच्या नंतर मग तिथे फोटो वगैरे जे काही काढलेले होते ते ह्यांनी कधीच फोटो ते धुवून आणलेले नाहीयेत, बरं का. तिथं पुरावे नष्ट करण्यात आले. कोर्टात न केल्यामुळं मंदिरात केलं आणि मंदिरामध्ये पुरावे नष्ट करण्यात आले. कसे? मंदिरामध्ये लग्न झालं, मंदिरामध्ये लग्न झाले, हे सगळे ह्याचे घरचे होते लोक. कोणाचे? काही माझ्या घरचे होते, काही त्याच्या घरचे होते. त्याच्या घरचे म्हणजे त्याचे आई वडील, भाऊ बहीण कोणच नव्हते, बरे का. फक्त तो एकटा आणि त्याची बायको होती. पण ती बायको होती हीच मला माहिती नव्हतं. ती लेडीज सोबत होती पण ती बायको आहे हीच मला माहिती नव्हतं. ती होती तिच्या माहेरचा तिचा भाऊ होता आणि तो पण मला माहित नव्हतं की तो भाऊ आहे. समजा अचानक आम्ही आता लग्न आहे, बरे का, आजच लग्न आहे ना, आजच आम्ही आमच्या घरून गेलोय आणि डायरेक्ट आम्ही कोर्टातच गेलोय. कुणाची ओळख नाही, पाळख नाही, कोण कुणाला विचारलं नाही, काही नाही, काहीच नाही, मला काहीच माहित नाही, वैयक्तिक मला तरी काहीच माहित नाही. डायरेक्ट कोर्टात गेलो आणि कोर्टातून डायरेक्ट मंदिरात गेलो आणि मंदिरात लग्न लावून परत घरी आलोय. मग हे सगळं असं घडल्याच्या नंतर आता घरात ती व्यक्ती आहे पण माहित नाही की ही लेडीज कोण आहे. मग घरातलं कुठल्याच त्यांच्या त्या म्हाताऱ्याच्या घरचा बाप, आई, भाऊ, बहीण कोणच नव्हतं. आणि नंतर ह्यांनी असं प्लॅनिंग करून लग्न केलं. म्हणजे ह्या म्हाताऱ्याच्या सुरुवातीपासून मनामध्ये होतं की हिला आपण फसवायचं, हिच्यासोबत लग्न करायचं, हिच्याकडून मुलं पैदा करून घ्यायची आणि हिला आपण हाकलून द्यायचं, कारण हिच्या आगेनापीचे कोणीच नाहीये. हिच्या लोकांना ही जड झालेली आहे. जर माझ्यासारख्या म्हाताऱ्याला द्यायला तयार आहे तर मग ह्यांना हिचं काहीच घेणं देणं नाहीये. उद्या हिच्यासोबत काही जरी केलं तरी. आणि ऍक्च्युली खरंच तसंच होतं. मला एवढा तो मारायचा, मी जायचे, माझं तोंड सुजलेलं असायचं, माझे सगळं हे असायचं, तरी सुद्धा ती म्हणायची नाहीत की हां ह्यानं त्रास दिलाय म्हणून. त्याला काहीच बोलायचे नाहीत. तो आला घ्यायला की त्याच्यासोबत लगेच लावून द्यायचे 2 दिवसात. नाहीतर मग असं सगळं चाललेलं होतं. म्हणून त्यानं पोती ओळखली की आता हिला कुणाचाही आधार नाहीये, त्याच्यामुळे आपण जसं हिला वागवू तसं ही वागणार. आणि तसंच होत होतं माझ्यासोबत. मारलं तरी मी तिथंच राहायची, कसल्या बिशवे दिले तरी तिथंच राहायची. हातातनं एखादं भांडं जरी पडलं तर तुझ्या बापाच्या घरून भांडं आणलंय का म्हणून मला बोललं जायचं, कारण माझ्या घरच्यांनी काहीच दिलेलं नव्हतं. आणि माझे घरचे ह्याच्या पैशाला लालची झालेले होते, कारण त्यांना तो 1000-2000 रुपये द्यायचा. मग ह्यांची मस्त आईश पैश व्हायची आणि त्याचा बलीचा बकरा मला बनवला. भाडखाव भाडे, माझा भाऊ पण भाडखाव भाडा आणि माझे चुलते पण भाडखाव भाडे होते.
भाड खाल्ली त्याची, नाही माझीच म्हणावी लागेल, माझी भाड खाल्ली एका म्हाताऱ्याला विकून, बरोबर का? नावाला लग्न आहे ते लग्न नाही आहे, आणि आज बी मी त्याची बायको नाही आहे, ज्याच्यासोबत मी 14-15 वर्ष काढले. मला आश्चर्य वाटायचं आणि मला इतकं टेन्शन यायचं की मी का असल्या खोट्या गोष्टीत अडकले. मी खोट्या गोष्टीमुळे एवढं शरीराला मानसिक त्रास करून घेतला, शरीराला त्रास करून घेतला, ह्या माणसाकडून मारझोड करून घेतली, एवढी मारझोड केली त्यानं मला. शेवट त्याच्या वडिलाच्या नंतर लग्न झाल्यावर त्याच्या वडिलाच्या घरी घेऊन गेला मला तो. तिथे गेल्यानंतर कोणी माझ्याशी बोलायचं नाही, कारण त्यांना मी नको होती, बरं का, त्यांना मी नको होती. मला प्रश्न यायचे की हे लोक सगळे जर असे नाराज आहेत तर ह्या माणसानं माझ्यासोबत लग्न का केलं? पण ह्यानं लग्न केलं नाही. आधी ह्याचं एका लेडीजसोबत अफेअर होतं, एका लेडीजसोबत याचं रिलेशन होतं, जिचं लग्न झालेलं होतं, जिला 2 मुलं होती, तिच्यासोबत हा राहत होता. आणि ती त्याच्या बायकोला पण माहिती होतं, तिच्याकडे जाऊन राहतो 8-8 दिवस म्हणून. तिला पण माहिती होतं, त्याच्या बापाला पण माहिती होतं, म्हणून त्याचा बाप त्याला म्हणायचा कुऱ्हाडीनं तोडल. आणि ही बाईनं सगळ्यांना सांगितलं होतं की ही त्या बाईला भेटायला जातो, तिच्या इथं जाऊन राहतो म्हणून. आणि त्या बाईचा नाद सोडवण्यासाठी ह्यांनी मला बलीचा बकरा बनवला. आयत्या लेकराची ह्या घरात घेऊन येईन म्हणून ह्यांनी माझ्याशी लग्न करायला संमती दिली. तिचा नाद सोड, तुझं वाटल्यास तर तू लग्न कर. आणि जसं का त्यानं मला बघितलं की त्या बाईचा नाद सोडून दिला त्यानं, आणि माझ्या गळ्यात पडला हा डंगरा, बरं का, आणि माझ्याशी लग्न केलं. म्हणजे त्या बाईचा नाद सोडवण्यासाठी त्यांनी मला यूज केलं, आणि त्याचा वांजुटेपणाचा कलंक काढण्यासाठी माझा यूज केला. अरे तुम्ही केलंय काय माझ्यासोबत? विचार करा ना, हे सगळं कसं काय आहे मला हे सुचत नव्हतं. जेव्हा मला हे माहिती झालं, मला हे घरातून माहिती नाही झालं की तो एका बाईसोबत होता. मला शेजारचे लोक सांगायचे, बाई तुझ्या आईबापांनी कसं दिलं ग, तू एवढी चांगली, एवढी बारीक, आणि तुझ्या आईबापांनी कसं दिलं म्हणून मला प्रश्न करायचे त्यांच्याकडे गेल्यानंतर. आणि मग मला वाईट वाटायचं त्यावेळेला. मग त्यांनी मला सांगितलं की एक बाई आहे म्हणे, ती बाई घरी येते, आणि ह्या बाईला माहिती आहे, कुणाला, म्हणजे त्याच्या पहिल्या बायकोला माहिती आहे सगळं, आणि ती येऊन एकत्र त्याच्यासोबत राहते घरात. मग तिला विचारल्याच्या नंतर तिनं सांगितलं, हो होतं त्याचं, आणि तो तिच्यासोबत राहायचा, तिकडेच जाऊन राहायचा. मी रडत बसायची, मग मला सांगायली ती, मी रडत बसायची आणि हा 8-8 दिवस तिच्याकडे जाऊन राहायचा. विचार करा, कोणती बायको आहे हो की नवरा दुसऱ्याच्या बाईसोबत जाऊन राहतोय आणि ही रडत बसती, आणि मला मारायचा म्हणून मग मी काही बोलायची नाही. अरे यार, तुला मारायचा म्हणून तू काही बोलायची नाही, पण आज माझं जिंदगी बर्बाद केली ना त्यानं, बरोबर का? आणि हळूहळू त्याच्या घरच्यांनी मला ॲक्सेप्ट करायला सुरू केलं, म्हणजे सासरच्या लोकांनी. ठीक आहे, आता करून आणली तर राहू द्या म्हणून. आणि हिच्या माहेरची लोक मला दादा धरलेवणी करायची. म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांना पण माहित होतं की ह्याचं बाहेर लफड आहे, कारण तिचा भाऊ लग्नाला आलेला होता. मला नंतर माहिती झालं की तो तिचा भाऊ आहे, चुलत्याचा मुलगा. मग मी त्याला विचारले, म्हटलं मला सांग, तुला पण मुली आहेत, आणि त्याला 2 मुली होत्या. मी म्हटलं मला सांग, तुला पण 2 मुली आहेत, म्हटलं मी बोलून दाखवलं. तुझ्या जर मुलीसोबत असं कोणी केलं, तू जर माझं चांगलं केलं असेल ना, तो म्हणायचा मला चांगलं केलं तुझं, काय झालं, तुला वाईट आहे का? म्हणलं तू जर माझं चांगलं केलं असेल ना, तर तुझ्या मुलींचं चांगलं होईल, बरोबर का? तुझ्या बहिणीला एवढा त्रास होत होता, किंवा तुझ्या बहिणीला तो मारायचा, झोडायचा, म्हणून तुम्ही लग्नाला संमती दिली, तुम्ही एखाद्याच्या लेकराचं वाटोळं केलं, हे कितपत योग्य आहे? तिचा एक भाऊ होता लग्नाच्या वेळेला, त्याला ही वाक्य मी बोलल्याच्या नंतर तो म्हणे, काय करावं, तो पाहुणा ऐकतच नाही, तो तसाच आहे, त्याला फक्त बायांचा आणि पुरींचा नाद आहे. बायांचा आणि पुरींचा नाद हे नक्कीच खरंच त्याला आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी पण बरेचदा बघितलेलं आहे. माझं लग्न झाल्याच्या नंतर मी त्याला कंट्रोल केलं. तू जर मला मुलींची जिंदगी बर्बाद करताना दिसला तर मी रस्ता म्हणणार नाही, मी तिथंच हाणन, ही त्याला मी बोलायची. म्हणून माझ्यासोबत असताना त्यानं भले माझ्या डोळ्याच्या माघारी काय काय केलं, बरं का, पण मी समोर असताना त्यांची हिंमत नाही झाली कुणाकडे बघायची का. आणि हिच्या समोर तो घरात घेऊन यायचा, आणि घरात घेऊन येऊन हिच्या समोर तो झोपायचा.
कसली बायको आहे ही विचार करा. हां, आणि आज हक्काची बायको करून आणली तर मला त्रास द्यायची, ती मला परेशान करायची, ती टॉर्चर करायची. हे सगळं असं माझ्यासोबत घडत होतं. कोण कोण राहणार होतं तरी सुद्धा मी राहिली. पागल व्हायची वेळ आली होती. मी एवढी डिप्रेशनमध्ये गेली होती. वरनं मी काय उलट बोलले की मला मार भेटायचा, कुत्रीसारखा मारायचा तो मला केस पकडून, आणि इतक्या गच्चाळ आणि घाणघाण शिव्या द्यायचा. हे सगळं ह्या लोकांनी माझ्यासोबत केलेलं आहे. तर माझं वाटोळं करण्यामध्ये फक्त माझी माहेरचीच लोक नाही आहेत, तर माझं वाटोळं करण्यामध्ये त्याची पहिली बायको, त्याच्या पहिल्या बायकोच्या माहेरची लोक आणि माझ्या माहेरची लोक. हा, सासरचं कोणी नव्हतं एवढं मात्र मी खरं सांगते, कारण त्यांना नको होतं. आणि मग मला सांगा, मला ह्यांना एक प्रश्न विचारलेले आहेत मी, आधी पण विचारले. अरे बाबा, जर तुला तुझ्या भावाचे मुलं होते, तू बहिणीचा ऑलरेडी एक मुलगा सांभाळत होता, माझ्याशी लग्न करायच्या आधी ह्याच्याकडे एक भाचा होता, फ्रेंड्स, याच्या एका बहिणीचा मुलगा हा सांभाळत होता. मग जर हा बहिणीचा मुलगा सांभाळत होता तर ह्याला दुसरं लग्न करायची गरजच नव्हती, बरोबर की नाही? का करायचं आहे ना दुसरं लग्न? दत्तक त्यालाच घ्यायचं, लहानाचं मोठं करायचं ना. एखाद्याच्या लेकराची जिंदगी बरबाद करायची नाही आणि आपली स्वतःची बायकोला पण त्रास द्यायचा नाही. का केलं? म्हणजे घरात ह्याच्या भाचा ऑलरेडी राहत होता. मी लग्न झाल्यावर मला मुलं होईपर्यंत सुद्धा ती मुलगा इथंच होता. माझी मुलं मोठी झाली तरी सुद्धा तो मुलगा इथंच होता आणि आज बी तो मुलगा त्यांच्यासोबतच आहे. जर ह्यांनी ऑलरेडी ते मुलगा दत्तक घेतल्यासारखा घेतला होता आणि सांभाळत होते, तर मग ह्यांनी दुसरं लग्न करायची गरजच नव्हती ना, आणि माझ्यापासून मुलं पैदा करायची गरजच नव्हती ना, बरोबर की नाही? तर यांनी फक्त आणि फक्त मोज मजा करण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलेलं आहे. ह्याला मुलांचं काही नाही आहे आणि ह्याला संततीला वारस वगैरे असं काही नाही आहे. असं जर असतं तर आत्तापर्यंत तो असा राहिला नसता संड्यासारखा, बरं का, बायको लेकरं गेल्याच्या नंतर सुद्धा. आणि मुलाचा हक्क मुलाला दिला असता, पण ह्यानं मुलांचा हक्क मुलांना दिला नाही. ती तर सोडा, स्वतःची मुलं सुद्धा स्वीकारली नाहीत कोर्टामध्ये गेल्यावर. तरी हा पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथंच थांबते. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी. बाय.